गाईज गुड इव्हिनिंग. तर आज मी आलेली आहे नारायणगावची यात्रा. आम्ही पहिल्यांदाच आलेली नारायणगावच्या यात्रेला. ते पण पहिल्यांदाच आली ती पण म्हटलं बघावं कशी आहे कशी नाही. तर चला मी तुम्हाला आज मी यात्रा दाखवते, यात्राची शेअर करते. आणि ते पण नारायणगावची यात्रा. कोणी कोणी पाहिली नारायणगावची यात्रा आणि कोण कोण होतं नारायणगावच्या यात्रेमध्ये नक्कीच मला कमेंट करून सांगा. नारायणगाव म्हणजे मंचर नारायणगाव वगैरे ते आहे ना, ते आळ्या फाट्याजवळ ते नारायणगाव आमच्या इथून खूपच जवळ आहे, 18 किलोमीटर आहे. त्यामुळे आम्ही गेलो होतो नारायणगावच्या यात्रेला आज. चला तर मग आम्ही आता आलेलो आहे आतमध्ये. तर इथं पाहू शकतो खूप छान छान असे झोके होते, उंच आकाश पाळणा होता. और ते काय गेम्स होते त्या गेम्ससुद्धा मला नावं येतसुद्धा नाही आहे. इथं आमच्या टाईम ते सगळे बघत होते. तर माझ्या बरोबर होते, आम्हाला पण ही गेम घ्यायचे, आम्हाला फाळण्यात खेळायचं. त्यांचं खूपच चालू होतं ह्याच्यात त्याच्यात. तर त्यानंतर आम्ही ते पाळणे वगैरे नसे पाहिले. तर नंतर बघता येईल जाताना बसूया पोरांना, आधी आपण थोडंसं फिरून घेऊया. त्यानंतर आम्ही इथं आलो होतो, फिरत होतो. खूप छान छान होतं इथं पण आपल्याकडे काय सगळं असल्यामुळं काही घेऊ वाटत नव्हतं. पण चला पोरांच्या इच्छे खातर काहीतरी म्हटलं थोडीशी खरेदी करावी आपण. तर इथं चालू होतं पोरांना गाड्या वगैरे पाहणं. तर इथे पाठीमागं पण भरपूर असं म्हणजे आपण जे लावतो का किचन वगैरे ते होतं. तर चला म्हटलं आता आपण थोड्याशा गाड्या वगैरे घेऊया पोरांना. पोरांचं लई चाललं होतं ही गाडी घ्यायची ती गाडी घ्यायची. तर मग आम्ही इथं गाडी घ्यायला थांबलो होतो. आणि ते गाडीवाला काही नीट हेच करून देत नव्हतं. त्यामुळं म्हटलं चला आपण नेक्स्ट दुसरी ठिकाणी पाहूया इथून. चला तर आमचं चाललं होतं हे ते करून हे तर ब्लॉग येत होते. मग त्यांना वाटलं काय करते, तर ब्लॉग येते. मग त्यांनी हाय केलं, हाय काय मग आम्ही नारायणगाव यात्रेला गेलो आणि शुभंगी ऑफिशियलला नाही भेटलो. तर काय मग मजाच नाही. मग ती इथं पण आम्हाला ती पण भेटली, खूप छान वाटलं. तर चला बाय. तर त्यानंतर आम्ही ते पोरांना गाड्यां म्हणजे आणलंच होतं. आता इथं पोरांचं खूपच चालू होतं की पोरांना गाड्यांना वगैरे बसवलं. त्या गाडीत बसवलं की कारण की जास्त मोठ्या आकाश पाळण्यात वगैरे नाही बसायचं वगैरे भीती वाटते. मलाच भीती वाटते तर पोरांना कारण तर पोरांचं चाललं होतं की आम्हाला मोठ्या आकाश पाळण्यातच बसायचं. त्यांचं इथं बसून पण मागत नव्हतं की त्यांना नाही ते आकाश पाळण्यातच बसायचं होतं. पण नंतर आकाश पाळणा कॅन्सल केला. नंतर ते खूप छान असं म्हणजे गाडी होती पण ती खूप फास्ट फिरते, त्या गाडीत बसवलं होतं. तर इथं चाललं होतं सगळ्यांच्या राईड घेणं. तर इथं मी खूपच यात्रा फिरत येते. फिरता अन्वी पण झोपली माझ्याकडे वरती. मग अन्वीला पण राईड घ्यायची होती. पण नंतर बघा कशी वाटली यात्रा, खूपच छान ना, मला तर मजा आली बघा. चला यात्रा फिरून झाली, खूप भूक लागली होती. आम्ही घरी पण निघालो होतो. मग चला आम्ही इथं गेलो आहे नाक्यावरी. तर इथं फुलांनी भरलेलं मस्त पॉट ठेवला होता त्याच्याकडे समयावर. तर आता चला आता आपण जेवण ऑर्डर करूया. पहिलं हँडवॉश करून यायचं होतं चला. तर त्यानंतर आम्ही हे जेवण ऑर्डर केलं होतं. तर जेवण वगैरे चाललं होतं आमचं सगळ्यांचं. खूप छान मजा आली नारायणगावच्या यात्रेला. मी पहिल्यांदाच गेले होते, मी काय पाहिली नव्हती यात्रा. मग जवळ गाव आहे पण मी कधीच पाहिलं नव्हतं. तर तुम्हाला पण कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग, तुम्ही पण गेलेत का नाही यात्रा नक्कीच सांगा कमेंट करून. चल तर बाय बाय.